माझ्या गळ्याकडून रडलेला तो आलाय म्हणून तर तयारी चालू आहे आरेवाडीला जायची. तर बघणाऱ्यांना बघू शकताय फ्रीज घ्यायला आलोय. दादांना फाईल केली आहे बजाजची. तर अमोल कसं वाटतं तुला? मला असं वाटत होतं आज कोण पट्टीत येणार नाही पण भाऊ शेवटी आला. भाऊ भावाला येत असतो तसा मी आभार आहे ऋषीचं. आणि आता यांच्या वरच्या दुकानात जाऊन आपण फ्रीज विकत घेणार आहे. त्यांनी काय काय फॅसिलिटीज दिलीत आपल्याला? 20 वर्षाची वॉरंटी. उद्योजक सुयोग एजन्सीचे मालक सुयोग दादा बास करा. सुयोग दादा आदलो काय तुमचं? सुयोग दादा घाटे मित्र परिवार सांगोला. धन्यवाद. तर बघणाऱ्यांना बघू शकताय घेतलेला आहे फ्रीज हा आपण लिबेर कंपनीचा. बघू शकता आता आम्ही डायरेक्ट अक्रमबाई हॉटेलवर चाललोय. अक्रमबाईनं हॉटेल टाकलंय. तर आम्हाला मी बिर्याणी खायला चाललोय. मी कुठं खातो नॉनव्हेज भावा? अरे विसरलो तू. 3 महिने सगळं सोडले दादा. आठवायला काय लिहिलं आमची गोष्ट नाही. तू माझ्या काळजात आहे. मिनिटाला सांगतो म्हणाव तुला सगळं सोडून गेले म्हणाव. तर अक्रमबाईचं हॉटेल आहे बघा इथं. घरगुती स्पेशल केलंय ना. अक्रम मालक बोला. लॉग जरी आज काढत आहे पण मी 3 दिवसाआधी मी आलतो सांगोलला. तेव्हा तर अशी अक्रमची रिॲक्शन नव्हती. माझ्या गळ्याकडून रडलेला तो आलाय म्हणून. काय म्हणताय अक्रमभाई? काय ऑफर काय लावली तुम्ही आज आमच्यासाठी खास? तुमच्यासाठी काळीच काढून द्यायची आहे तुम्हाला. होय पण नॉनव्हेज खात नाही मी त्यामुळे कॅन्सल केलं ना. होय बरं ठीक आहे. काजू मसाला मारलाय मस्त. काजू मसाला मारला ना. ओके. रोटी मारायची चालू तुमच्यासाठी गरम गरम स्पेशल. तर आपण बघू शकताय कस्टमर जेव्हा लागले. कस्टमरची आपण रिव्ह्यू घेऊया. इथं काय कपलसाठी त्यांच्यासाठी स्पेशल आहे. तर मित्रांनो टेस्ट कशी सांगू शकता तुम्ही? काय काय भारी लागलं? होय. मी काय सांगू शकता याच्यासाठी? अक्रमबाईच्या हॉटेलसाठी नवीन चालू केले म्हणून. तुम्ही 5 पैकी किती स्टार देऊ शकता अक्रमबाईच्या हॉटेलला? 5 देऊ शकतोय. ओके. क्वालिटी क्वालिटी आहे तशी ठेवा म्हणते. हरवड आलेला आहे. तर बघू शकताय जाळात पाणी भटीत पाणी टाकायचं काम चालू आहे. नामचीन वस्तात आहे. कमळे वस्तात. तू जर असं रोज उधार द्यायला लागला तर तुला लवकरात लवकर काही एवढं ध्यानात ठेव. हा त्यामुळं जरा उधार 2 पैसे भांडून घे पण उधार काही सोडू नको. रूल्स ठेव जरा. बरं ठीक आहे साहेब. तर हॉटेल कुठलं नक्की भेट द्या सांगूल्यात. आणि टेस्ट आवडली नाही तर मला फोन करायचा आणि पैसे माझ्याकडनं मागून याला बिल द्यायचं. पण हॉटेल कुठलंला नक्की भेट द्यायची. काय ओके. हे दम झाला का प्रेम झालं का? परत सांगितलं ना म्हणून सांगू नका. ओके. भावांनी रिव्ह्यू पण चांगला दिलाय. भारी म्हणते क्वालिटी. ओके. तर बघू शकताय. अरे लगा ती तर लगा होमीचा ना आपला भाऊ. सबस्क्रायबर वाढवा लागलेत माझे अक्रमभाई. तू कोणाच्या नादाला लागलाय? पिस्तूल मी आणलाय. घाऊस तर आणलाय. हागला का म्हणून हागून तर हाणलाय. तर लय मस्त दिसत आहे मोबाईल मध्ये अक्रमभाईचा. तर बघू शकता आपण. लिमिट जे करत आले फिल्मी करतोय होतोय.
सर जेवण कसं आहे? सर झालो ना. हा मग आता तुमची पर्सनॅलिटी तशी आहे म्हणलं तुम्हाला सरच बोलावं लागेल ना. थँक्यू फॉर कॉम्प्लिमेंट. हा. जेवण एक नंबर आहे. अक्रम भाई जेवण एक नंबर आहे. वस्तात आता गेलेले आहेत. पहिला गेला येतो. अमोल सर आपण काय म्हणू शकता? सर काही विषयच नाही. हे अशी काजूकरी खाल्ल्यानंतर हा बोलायसारखं शब्द तर राहिला नाही, एवढं भारी लागलं. पाहिला शब्द झालेला आहे. बर असं मन तृप्त झाले अचानक का? अचानक म्हणजे अचानक जेवण केल्यानंतर अचानक मन तृप्त झालं तुमचं. एवढ्या ठिकाणी खाल्लं. आणि सर तुमचं पण खबर करा जरा. प्रेक्षकांना दिसू द्या तुम्ही कोण आहात. हा कॅमेरा फिरवू शकताय. कॅमेरामॅन नारायण इंगोले सोबत सागर माने आणि अमोल खंडागळे. धन्यवाद. तर तयारी चालू आहे आरेवाडीला जायची. बिरोबाच्या नावानं एक भला. तर बघू शकताय बघणाऱ्यांनो आरेवाडीला जायची तयारी चालू आहे. तर नेहमीप्रमाणे भरपूर साहित्य केले माहित आहे ना. जी कोण काम करते त्याला मी प्रोत्साहन देत असतो. चल बोकडा कुछ पाणी के लिए कुछ खाना पडता है. चला गाडी काढली ना मी. जरा हाय करा सगळ्यांना हाय करा. हाय कर आरुष. इकडे 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 चला बच्चा कंपनी बघू शकताय तुम्ही. कोण कोण चाललोय आपण? सगळे चाललोय. आरुष पप्पी बरोबर आहे. आपल्याला चला बसा सगळ्यांनी. चला कुठे चाललोय आपण? ध्रुवा बघा कशी रेल्वे चालली. तर बघू शकताय आपण आता चाललेलो आहे आरेवाडीला. बोकडाची ही बारकी बोकड कोणाच आहे? आणि मोठं आपलं आहे. आता आम्ही बघू शकता शम्या आहे, नाणी आहे, मम्मी आहे, पप्पा आहे, जानू आहे, रावसाहेब मामा आहेत, मोठ्या आहे आणि सर्वांची लाडकी दुर्वा पण आहे. दुर्वा कुठे चाललोय आपण? पप्पाकडेच म्हणते का सारखी? कशाला चाललोय आपण? हा आणि 2 बोकडं सोडायची आणि एका बोकडाला घेऊन यायचा. हा तर आपण भेटूया देवस्थानावर. चला आता बाय बाय टाटा. आता 1.5 किलो नाही, आता 30-40 किलो तर पडेल है ना. तर लय मजा येत आहे. दमदमात घरात 3-3 गाड्या आहेत पण अडचण होत नाही का बोकडाला वगैरे सामान वगैरे ठेवायला. म्हणून आमच्या घरात प्रथाच आहे असं काय तर असं यात्रा वगैरे जत्रा वगैरे तर आम्ही असं दमदमात जातो नाही का. तर पप्पा नाना पप्पा अजून कोण कोण मागणी येणार आहे? पप्पा नाना नाही आपण आता मामा तर 4-5 जण आता येणार आहेत. तू एकटा जेव, मी नाही जेवणार. इच्छाच व्हायला मी म्हणते चैत्र महिन्यापर्यंत खाऊ नको पण मी म्हणते वर्षभर खातो. पण झोपलाय बघू शकताय तुम्ही. सगळे झोपलेत. आले आता देवस्थान. चला आता आपण पोचतोय. 5 मिनिटात आपण देवापाशी पोचतोय. देवापाशी गेल्यावर तुम्हाला देवापासून नजारा दाखवतो, यात्रा दाखवतो. बस की आता बस. आलोय बघा इथं आम्ही. इथं जागा पकडले. दमदम इथं लावलाय. या हळूहळू
या चला या सगळी बघा बापलेकांचं प्रेम बघा. आलो बघा आपण दुर्वा हो की ग सोने दोन लय बेकार आळस दिला सरळ कॅमेरात काय येतात आळस. जरा 2 मिनिटं खाली उतरतो मला हात रोजी लगेच जाऊ आपण 2 मिनिटं लय बेकार आळस दिला तुम्हाला जाऊ थांब. तर आता सगळं हातराय मित्राचं नियोजन करतो परत भेटतो तुम्हाला. चला आता आपण ज्या जागेवर होतो ती 6व्याची जागा आहे म्हणजे इथं जागा वाटून दिली नाही का. आता इकडं आपली सांगोलची जागा आहे त्यामुळं इकडे घेतलंय सामान सगळं. तुझा नाही ते. तुम्ही काय तिथे आले किती वाजता माहितीये का आले हे थांबलं की 12 वाजले भाऊ 4 तासात तुम्ही 4-5ला बकरी कापली तर तुमचं 9 वाजता तर मोकळं होते. तुम्हाला आज बी सांगतो मग तुम्ही कशाला गडबड करताय का करताय गडबड. राम राम उशीर आली मी पुजाऱ्यांनी सांगितलं गडबड करू नका काय असेल ती नेमानं आणि परत मग पुजारी येऊन जेवण बिवण करणार आपल्या बरोबर असा विषय चालू आहे. नाही जागा खाल्ला आहे तुला. तर आलोय बघा आपण जेवाविषयी चांग भलं. तर आमच्या घरातला मोठा भाऊ आयर जातानाचा प्रसंग चमो आपण जाऊ नाही मग आपण जातो. बघू शकता पालखी बघू शकताय.
पाणी गरम करायसाठी चला आता बघू शकताय जायची तयारी चालू आहे. आता बायका जेवण करत आहेत. आमचा दादू रडत होता म्हणून दादूला आलोय घेऊन, नाही का? दादूला काय सुद्धा घेऊन देऊया. हाय काय चमू, बघू शकता तुम्ही डोंगर, पवन चक्क्या बघा. 7:30 वाजले तरी एवढं ऊन आहे, बघू शकता तुम्ही. आता जाऊया सांगोलला आपल्या घरी. बघू शकता तर आता आपण जाऊया सांगोलला. ओके.